तर चला आज ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि रात्रभर मस्त पाऊस झाला आणि सकाळी पण असा पाऊस छान असा पाऊस चालू आहे. तर म्हटलं चला थोडं शूट करावं. तर बघा इथे मस्त असा पाऊस पडून राहिला आणि गुलमोहराची सगळे फुलं खाली सांडले. आता ही सकाळची वेळ आहे, स्कूलची टाईम. निरू आता स्कूलमध्ये जायसाठी निघाला. तर त्याला ना आम्हाला असं रोज पोचवून द्यावं लागतं. तर बघा आता तो आता स्कूलमध्ये जाईल. आणि आता आले मी टेरिसवरती. तर बघा किती आभाळ भरून आलेलं आहे, खूप काळा आभाळ आहे. रात्रभर ना मस्त पाऊस झाला, इतकं छान थंडगार वाटत आहे ना आता. आणि हे आहे वांग्याचं झाड. हे ना वांग्याचं रोप ना स्वतःहूनच या कुंडीमध्ये निघालं. मागे कसं टमाटर निघाले होते, भरपूर सारे टमाटर खाल्ले मी, तशाच वाणीने यावेळेस ना आता हे असं याचं वांगीचं झाड निघालं. फुलं वगैरे आले, त्याला माहीत नाही आता वांगे किती लागतात ना किती नाही तर माहीत नाही. आणि हे सगळे गुलाब खराब झाले होते उन्हाळ्यामध्ये, तर मी ना याची कटाई केली. तर बघा छान अशी ना पालवी फुटलेली आहे यांना. बघा पाऊस म्हणजे ना वरचा पाऊस म्हणजे झाडांसाठी ना अगदी टॉनिक असतो. बघा काही माझ्या शेवंत्या तर खूप साऱ्या मरण पावल्या, म्हणजे गेल्यास, आणि फक्त गुलाब राहिले. तर त्यांची आहे ना मी अशी छान अशी कटाई केलेली आहे. तर मस्त अशी पालवी आहे बघा. हे बघा किती छान असे कोवळे ना असे पानं आलेले आहे बघा. हे बघा पाऊस आला की झाडांना असे नवीन पालवी फुटते, पण त्याच्यासाठी ना आपल्याला झाडाची ना कटाई करत राहावं लागतं. गेले. आणि आज ना वातावरण खरंच खूप मस्त आहे बघा. आभाळ इतकं भरून आलेलं आहे आभाळ की म्हणजे खूप छान वाटतं, असं एकदम प्रसन्न वाटतं. आतापर्यंत ना गरमीनं खूप हाल झाले होते, तर आता बघा पाऊस आला ना तर खरंच खूप छान असं वाटतं. सगळं हिरवगार झालेलं आहे. आणि टेरिसवरून बघा माझ्या घरचा गुलमोहर किती छान दिसतो. छान असे फ्लावर आलेले आहे त्याला, आणि तो पण असा हिरवा कंच छान असा डोलत आहे तो. आता आली मी परत खाली. आणि बघा असं म्हणतात की पाऊस आला म्हणजे ह्या झाडाला फ्लावर येतात. इतकी छान स्मेल येते या फ्लावरची. हॅलो नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज मस्त असा पाऊस पडत आहे, रिमझिम कशाचा, रात्रभर चांगला जोरात पाऊस झाला आणि आत्ता थोडा उघडला, पण ते बारीक चालूच आहे. तर म्हटलं अशा वातावरणातनं काहीतरी मस्त गरमागरम खाण्याची इच्छा होते. तर आता बरेच जण भजी खातात, आम्ही पण करतो, पण आमची इच्छा झाली गरमागरम इडली खाण्याची. तर काहीतरी वेगळं करून पाहावं. भजी तर आपण केव्हाही करून खातो, सणावाराला वगैरे भजीच राहतात. इडली काही अशी जास्त बनत नाही, माझ्याकडे तरी नाही बनत. तर म्हटलं चला आज मस्त छान वातावरण आहे. निरू शाळेला गेला, त्याचा टिफिन झाला सकाळी, आणि आता म्हटलं छान अशा इडल्या बनवून घ्यावं. तर चला आज आमचं काहीतरी म्हणजे वेगळं आहे. लोक म्हणतील काय, लोक तर भजी खातात पावसात, हे काही इडलीचं कॉम्बिनेशन काही आहे का? पण आमचं कॉम्बिनेशन आज आम्ही तसं बनवलं की इडलीच खायची म्हणजे खायची. तर चला आता इडली बनवायला घेऊया. तर आधी मी ह्या इडलीच्या प्लेट्सला आहे ना असं तेल लावून घेते, म्हणजे इडली याला चिपकणार नाही. बॅटरमध्ये मीठ टाकलं का तू? आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये, म्हणजे थोडी चव अशी चांगली येते. त्याला छान असं फेटून घेते. बघा मस्त फुगलं हे बघा. पण चम्मच मी दुसरा घेते, कारण की याने बरोबर टाकता येणार नाही. तर हे आहे ना मी डीमार्टमधून इडली रवा आणला. तर 3 कप इडली रवा टाकला आणि 1 कप याच्यामध्ये म्हणजे उडदाची डाळ भिजू घालून ठेवली दिवसभर, आणि इडली रवा पण दिवसभर भिजू घालून ठेवला. आणि रात्री त्या उडदाच्या डाळीला मिक्सरमधून काढून घेतलं आणि दोन्ही मिश्रण एकत्र करून मी रात्रभर असे भिजत ठेवले. तर बघा किती छान फुगलं, मस्त फुगून आलं मिश्रण. म्हणजे अशा याच्या इडल्या आहे ना छान सॉफ्ट होतात. मागे मी फक्त रव्याची केली होती, तर थोडं ती बिघडली होती, मी एक व्हिडिओ पण टाकला होता. तर हे बघा किती छान झालं. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं. हे आमचं वेगळंच इडली पात्र आहे. हे बघा इथे पाणी गरम करायला ठेवलं. गॅसवर नको ठेवू जाऊ, मी तुला किती वेळा म्हणतो गॅसवर गरम भांडे नाही ठेवायचे. तर हे बघा इकडे असं पाणी उकळलं आणि ह्या आहे प्लेट इडलीच्या. आता याच्यामध्ये मी
हे मिश्रण भरते इडलीचं. चला मग आता इडली बनवायला सुरुवात करते. परत बघ. तर बघा हा मी असा छोटासा मापाचा चम्मच घेतला आणि आता याने मी इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरते. बघा 1 चम्मच याच्यामध्ये बरोबर बसला. बघा इथे ना पाणी गरम झालं. आता आमच्या भांड्यात एकच हे बसते. गॅस कमी करू दे आधी. कसं ठेवते ना मी तू तसंच. आणि असं झाकण ठेवते आणि गॅसचा पॉवर सुरुवातीला असा वाढवून देते. तर हे ना 4 ते 5 मिनिटं याला असंच ठेवायचं आणि मग बघायची इडली झाली की नाही म्हणून. तर बघा आता इडली तयार झालेली आहे. तर अशी आता माझ्याकडे ही नाही, मी चाकूनी टोचून बघते. तर बघा एकदम अशी सॉफ्ट इडली झालेली आहे. तर आता आपण याला बाहेर काढून घेऊ. अशा छान अशा गरमागरम इडल्या तयार झालेल्या आहे. तर चला या खायला इडल्या. अजून सांबार वगैरे बनवायचाच आहे. तर बघा इथे गरमागरम इडल्या तयार झालेल्या आहे. आणि हे बघा अशा थोडंसं कोमट झाल्यावर ना अशा इडल्या ह्या इडली पात्रातून अशा काढून घ्यायच्या. आता सोबतच मी कुकर पण लावणार आहे. बघा छान मस्त सॉफ्ट झालेली आहे इडली. बघा छान झाली, सॉफ्ट आहे ना. मागे बनवली होती ना आम्ही, एकदम अशी कडक वातड रबर खाल्ल्यासारखी झाली होती. पण यावेळेस एकदम मस्त सॉफ्ट झाली. कारण आता यावेळेस ना प्रमाण बरोबर टाकलं आपण, आहे ना. मागच्या वेळेस प्रमाण काहीतरी बिघडलं असेल म्हणून खराब झाली. तर आता पहिला फेर काढून झाला. आता हा दुसरा फेर लावते. अजून थोडंसं बाकी आहे, म्हणजे अजून एक फेर निघते याचा. आणि आमचा असा भरपूर छान प्रमाणात नाश्ता होणार आहे आज इडलीचा. आणि किचनमध्ये बघा पसारा. हा आहे किचनमधला पसारा. आता किचन म्हटलं की पसारा हा दिसणारच. सकाळ सकाळची वेळ आहे त्याच्यामुळं काही अजून कामं झालेले नाही. आधी इडली बनवायची म्हटलं आणि नंतर मग पसारा आवरायचा. तर बघा इकडे वरण भाताचा कुकर लावलेला आहे मी. आणि सकाळी पोळ्या बनवल्या. कारण इडली जरी खाल्ली, इडलीचा नाश्ता जरी झाला तरी आम्हाला जेवण पाहिजे. तर बघा इथे वरण भाताचा कुकर लावला. म्हणजे वरण इडलीसाठी पण होते आणि असं जेवण करायसाठी पण होते. आणि इकडे बघा एवढ्या साऱ्या इडल्या बनत्या. भरपूर असा नाश्ता होतो आता. तर चला आता बाकीच्या कामाला लागते. तर चला आता घरातील कामं आटोपले आणि आता मी चालली नीरूला शाळेमध्ये घ्यायला. तर बघा बरेच काही असे कामं असतात आपल्या मागे. तर नीरूला असं घ्यायला जावं लागतं आम्हाला रोज. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.